हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओचा जो अजेंडा आहे तो तो आपण पुढे बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये. आता आपण एका ठिकाणी जाणार आहोत, ते बघून तुम्हाला कळणारच आहे की आज आपण काय करणार आहोत, म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळणार आहे. आणि अर्थातच त्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या आणि माझ्यापेक्षा वयाने काही मोठे लहान सर्व लोकांनी असायलाच हवं असं मला मनापासून वाटतं. कारण ती गोष्ट आपल्यासाठी होते आहे, आपल्यासाठी घडते आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्या गोष्टीला सपोर्ट केलाच पाहिजे. आता ते काय आपण पुढे नक्कीच बघू. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पण आलाय तो. आम्ही आलोय आंदोलनासाठी, प्रोटेस्टसाठी आलोय आम्ही. जो आपल्या ही पण आली आहे आताची युवा. जो आपल्या एज्युकेशन सिस्टीमला जंग लागला तो काढण्यासाठी आम्ही जमले आहोत. बोलणार आहे ना. या फ्लॅगनी खूप सारे सरकार पाडले. नेपाळची क्रांती झाली का फ्लॅग बसून घ्या. आयोजकांना पण बसून घ्या. जागा नसेल तर थोडंसं बाजूला जाऊया. एकमेकांचा चेहरा बघायचा आहे. लोक डिसिप्लिन देत चालत नाही. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष तुम्ही अगर घरावरती ईट मारणार किंवा त्यांना मारणार, एक मारा टिप्पणी द्या सगळे. अरे यांना आभार मानले पाहिजे आपले की आपण नेपाळ सारखे पार्लिमेंटला निघालो होतो. अगर हे करायची हिंमत आहे आमच्यामध्ये, आम्ही नाही, आम्हाला नाही वाटत की असं करावं. कारण आमचं भवितव्य आम्हाला नीट घडवायचं आहे. आम्ही तुम्हाला एक चान्स देतोय की तुमची चूक सुधरवा. अरे याच्या अगोदर मुसलमान प्रेसिडेंट शीख होऊन गेला, आता कोण हिंदू हिंदू हिंदू. तरी यांचे हिंदू खतरवादी कसे यांना एकच गोष्ट येते, फक्त हिंदू मुसलमान एवढंच करता येतं. आणि याच्यावर जसं की ते कॉमेडियन कुणाल कांबळे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्यांची इज्जत खाली पडली आणि हे बाबत टिकटॉक लोक रेकॉर्डेड व्हिडिओला नंतर जाऊन आंदोलन करतात. कुठे गेला पुरस्कार होता एवढ्या मिनिटातून त्यांना साधा एवढा कळलं की जे लोक प्रणव कामं नाही, फक्त सोशल मीडियावरती आहे. रस्त्यावरती उतरून तुम्हाला हादरवून काढेल. खरं सांगायचं म्हणजे हात सरकार काढतात. मला एवढा कॉन्फिडन्स कधीच नव्हता. तुम्हा सगळ्यांना सांगितलं की मला एवढा कॉन्फिडन्स आला. जय महाराष्ट्र, जय भीम. हॅलो बोल ना. बरं आलो आलो.
नारे लगाओ. Those are protester. से हाय. सर्वांना सविनय जय भीम. हाँ? देश का युवा जाग रहा है. देश का युवा जाग रहा है. देखो मोदी भाग रहा है. भारत माता की. युवकांनी जोश भरलेले आता सैनिकच्या मार्गदर्शनची गरज आहे. डिस्ट्रिक्ट नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वनारसे साहेब आपल्याशी 2 मिनिटात संवाद साधतील. नमस्कार सर्व युवक मित्र आणि मैत्रिणी. ज्या पद्धतीने आपण हा लढा चालू ठेवलेला आहे त्याला नाशिक जिल्हा वकील संघाचा संपूर्ण पाठिंबा असं मी जाहीर करतो. माझ्याबरोबर वकील संघाचे पदाधिकारी गुमरे या ठिकाणी आलेले आहेत. ते आणि मी. हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळ्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी बघितलं असेल, आम्ही प्रोटेस्ट साईडवर होतो. आत्ताच आम्ही घरी परत आलो आहे. माझी तब्येत सकाळपासूनच चांगली नाही आहे, तरीसुद्धा माझं मन काही शांत राहत नव्हतं. म्हणून आम्ही प्रोटेस्ट साईटला गेलो, त्यांना सपोर्ट केला. तुमचं CJP बद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. जंतर मंतरवर असलेल्या सर्व लोकांना सुखरूप त्यांचं प्रदर्शन पूर्ण करण्याची दिल्ली सरकारने परवानगी द्यावी. त्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं. तिथल्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, लाठीचार्ज त्यांच्यावर केला जाऊ नये, हेच विचार सकाळपासून माझ्या मनात आहे. कंटिन्युअसली मोबाईलवर बातम्यांमध्ये सगळं ऐकायला मिळतंय. आपण युवा आहोत, आताच्या यूथमध्ये आपण आहोत. आपल्याला या प्रोटेस्टमध्ये सहभागी होऊन प्रयत्न केले पाहिजे की असे जे नेते आहेत जे आपल्या एज्युकेशन सिस्टीमला खराब करतायत, त्यांना लवकरच त्या पदावरून काढावं. आणि सोनम वांगचुक जे इतक्या दिवसांपासून हंगर स्ट्राईकवर आहे, त्यांची काय अवस्था असेल हे मला कळतंय. कारण आज सकाळपासून मी सुद्धा तेच करते. सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आणि आज पूर्ण दिवस मी तसंच राहणार आहे, फक्त पाणी पिणार आहे. तर एका दिवसाने जर माणसाची हालत एवढी खराब होऊ शकते, तर विचार करा तो माणूस 18-20 किती तर 20 दिवसापासून भुकेला बसलेला आहे तिथे, तर त्याची काय अवस्था असेल. आपल्याला जर पुढे जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, आपल्या भारताला प्रगतीपथावर बघायचं असेल, तर सर्व या गोष्टी बदलण्याची अत्यंत गरज आहे. आता खूप गरज आहे. आपल्या भारतात एवढे चांगले नेते होऊन गेले, पण त्याचा काहीही उपयोग नाही. आजकालची लोक ही अशी माणसं जर पुढे जात राहिली ना, आपण शांत बसत राहिलो, तर जी आज अवस्था आहे यापेक्षा वाईट अवस्था पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर विनंती करते आपणा सर्वांना, CJPला सपोर्ट करा. कारण आपल्याला या सर्व गोष्टी बदलायच्या आहेत. आपल्या पुढच्या पिढीला असा त्रास होऊ देऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत. माझ्या मते जो आत्ता शांत बसेल तो पुढे जाऊन खूप जास्त त्रास सहन करणार आहे. त्यामुळे आताच आपल्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करा.
नाशिकमध्ये होणाऱ्या प्रोटेस्टमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. याचा भरपूर आनंद आहे आणि म्हणूनच आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो. प्रोटेस्टमध्ये सहभाग घेतला आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालो. आता उभं राहण्याची सुद्धा ताकद माझ्यात उरलेली नाही आहे. त्यामुळे मी घरी आली, कारण माझी लहान बहीण ऐकत नव्हती. तिला तिथे थांबायचं नव्हतं, कारण माझी अवस्था वाईट होती, कारण मला जमत नव्हतं उभं राहण्याला. म्हणून ती म्हणाली की तुला जर इथे काही चक्कर आली, त्रास झाला तर कसं घरी घेऊन जायचं. म्हणून मग तिच्या आग्रहास्तव मी लगेच परत आले. पण तरीसुद्धा माझ्या मनाला खूप बरं वाटतंय की मी तिथे गेले, मी प्रोटेस्टमध्ये होते. मी जवळजवळ 2-2.5 तास तिथे थांबले. आता देवाला एकच प्रार्थना आहे की ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडू दे. अशा नेत्यांना लवकरच त्यांची जागा दाखवली पाहिजे. चला, जय हिंद, जय भारत. तुम्ही तुमचं खूप चांगलं योगदान द्याल अशी आशा करते आणि थांबते. थँक्यू.